नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मनाला स्पर्श करणाऱ्या गोष्टी या मालिकेच्या 4थ्या भागात तुमचं मनापासून स्वागत. सर्वात आधी नेहमीप्रमाणे एक गोष्ट, हा व्हिडिओ कोणालाही दोष देण्यासाठी नाही, कारण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. मी फक्त माझ्या मनात आलेले काही विचार तुमच्यासमोर मांडणार आहे. तर आजचा विषय खरं सांगू का, बोलायलाही जड जात आहे आणि ऐकायलाही. कारण आज आपण बोलणार आहोत आई वडील म्हातारे झाल्यावर त्यांना नक्की काय हवं असतं. आपण लहान असतो तेव्हा बघा ना, आपल्याला चालता येत नाही, तेव्हा आई हात धरते आणि बाबा बोट धरतात. आपण पडू नये म्हणून दोघेही धावत असतात. आपल्याला ताप आला तर रात्रभर जागणारी आई असते आणि सकाळी डॉक्टरांकडे घेऊन जाणारे बाबा असतात. आपण हट्ट केला तर स्वतःची इच्छा बाजूला ठेवून आपली इच्छा पूर्ण करणारे हेच आपले आई बाबा असतात. आपण शाळेत गेलो, कॉलेजला गेलो, कितीही मोठे झालो, नोकरी लागली, लग्नही झालं आपलं, मुलं झालीत आणि या सगळ्या प्रवासात आपण पुढे पुढे चालतच राहिलो. पण एक गोष्ट समजली का, आपण मोठे होत गेलो आणि आपले आईवडील शांतपणे म्हातारे होत गेले. हे वाक्य मी पहिल्यांदा जेव्हा ऐकलं तेव्हा खरंच 2 मिनिट काही बोलताच आलं नाही, कारण हे वास्तव आहे. पूर्वी आपण त्यांच्या हाताला धरून चालायचो आणि एक दिवस असा येतो की त्यांना आपल्या हाताचाच आधार लागायला लागतो. पूर्वी आई म्हणायची जेव, आज तीच आई फोनची वाट बघत बसते की आज माझ्या मुलाचा फोन येईल का म्हणून. पूर्वी बाबा आपल्यासाठी दिवस रात्र काम करायचे, आज तेच बाबा दारात बसून फक्त मुलगा कधी येतोय त्याची वाट बघत बसतात. खरं सांगू का, आई वडिलांना वय झाल्यावर महागड्या वस्तू नकोच असतात, नाही मोठे बंगले हवे असतात, फक्त त्यांना त्यांच्या मुलासोबत थोडा वेळ हवा असतो. आज आपल्याकडे सगळ्यांसाठी वेळ असतो, ऑफिससाठी, मोबाईलसाठी, मित्रांसाठी आणि खास करून सोशल मीडियासाठी. पण ज्यांनी आपल्याला हे जग दाखवलं त्यांच्यासाठी 10 मिनिट काढताना सुद्धा आपण म्हणतो वेळच मिळत नाही ग. हे बोलताना मला माझ्याच मनाला एक प्रश्न पडतो, उद्या आपणही म्हातारे होणारच आहोत आणि उद्या आपली मुलं आपल्याशी अशीच वागली तर. आपण मोठे झालो, नोकरीला सुद्धा लागलो, आपला संसार सुद्धा चांगला नीट सुरू आहे, आपण एक वाक्य खूप सहज बोलायला लागलो, वेळच मिळत नाही. पण कधी शांत बसून विचार केला आहे काय, आपण ज्यांना वेळ नाही म्हणतो त्यांनी आपल्यासाठी त्यांचं पूर्ण आयुष्य दिले. आपण जेव्हा लहान होतो आणि आपण आजारी पडल्यानंतर आपल्याला जेव्हा ताप आलाय तेव्हा आपली आई रात्रभर डोळा सुद्धा लावत नव्हती की बाबा सकाळी कामावर जायचे नाही, तरी रात्रभर आपल्या उशाजवळ बसून राहायचे. तेव्हा त्यांनी कधी म्हटलं नाही आम्हाला वेळच नाही, कारण आपण त्यांचं जग होतो. आणि आज ते म्हातारे झालेत, चालणं थोडं कमी झालं, डोळ्यांना कमी दिसायला सुद्धा लागलं, ऐकू तरी कमीच यायला लागलं, पण एक गोष्ट अजूनही तशीच आहे, त्यांचं जग अजूनही आपणच आहोत. मला कधी कधी वृद्ध आईबाबा दिसतात, दारात बसलेले, रस्त्याकडे बघत असलेले. पहिल्यांदा वाटायचं असेच बसले असतील, पण नंतर कळलं ते रस्ता बघत नसतात, ते त्यांच्या मुलाची मुलीची वाट बघत असतात. त्यांना दररोज 2 तास नको असतात, 2 मिनिट सुद्धा पुरतात. आई कशी आहेस, बाबांनी औषधं घेतलीत का, इतकं जरी विचारलं तरी त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू बघण्यासारखं असतं. आणि माहिती आहे का, आपण समजतो आई बाबांना पैसे दिले म्हणजे आपण कर्तव्य केले, पण माझ्या मते आई वडिलांना पैशापेक्षा आपला वेळ जास्त महत्त्वाचा असतो. महागडी साडी, महागडा फोन, महागडी भेट यापेक्षा त्यांना नातवंडासोबत अर्धा तास खेळायला मिळाला किंवा सगळ्यांनी एकत्र बसून चहा प्यायला मिळाला तर तेच त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं सुख असतं. आज आपण आपल्या मुलांसाठी दिवसभर धावतोय कारण आपल्याला त्यांच्यावर प्रेम आहे, बरोबर ना? मग एक क्षण विचार कर, आपल्या आईबाबांनीही हेच प्रेम आपल्यासाठी केलं होतंच, फक्त आज त्यांना त्यांच्या प्रेमाची थोडीशी परतफेड हवी आहे. आई बाबा कधीच म्हणत नाहीत आमच्यासाठी वेळ काढ, कारण त्यांना भीती असते आपण मुलांना ओझं वाटायला नको. हे वाक्य माझ्या मनाला खूप लागलं होतं, कारण ज्यांनी आपल्याला चालायला शिकवलं त्यांनाच एक दिवस आपण त्रास समजू लागलो. यापेक्षा दुःखाची गोष्ट कोणती असेल. आई वडील म्हातारे झाल्यावर त्यांच्या गरजा कमी होत जातात, पण मुलांकडून असलेल्या अपेक्षा त्या अजिबात मोठ्या नसतात. त्यांना महिन्याला हजारो रुपये नको असतात, त्यांना मोठ्या गाड्या सुद्धा नको असतात, त्यांना फक्त एवढंच हवं असतं, आज माझं लेकरू माझ्याशी 2 मिनिटं बोलावं, बस एवढ्यातच त्यांचा दिवस छान जातो. आईचं बघा, ती कितीही म्हातारी झाली तरी तिचा प्रश्न बदलत नाही, जेवलास का ग किंवा जेवलीस का ग, तुझी तब्येत कशी आहे. आपण 40 वर्षाचे झालो तरी आईच्या नजरेत आपण अजूनही लहानच असतो. आणि बाबा, ते तर त्यांचं प्रेम शब्दात व्यक्तच करत नाहीत,
ते दुरूनच बघतात, आपण सुखात आहोत ना याची खात्री करूनच घेतात. कधी लक्ष दिले आपण घरी गेलो की आईचं पहिलं काम काय असतं? थांब तुला चहा करते. आपण म्हणत राहतो नको आई, पण तिच्या मनाला समाधानच होत नाही. तोपर्यंत ती आपल्याला काहीतरी खाऊ घालतच राहते आणि आपण परत निघताना तीच आई दारात उभी राहते. जोपर्यंत आपण नजरेआड होत नाही तोपर्यंत तिचे डोळे आपल्या मागेच असतात. हे प्रेम कोणत्याही पुस्तकात लिहिलेलं नसतं, हे फक्त आईचंच असतं. आणि बाबा ते कधीच म्हणणार नाहीत बाळा माझ्यासोबत बस. तुम्ही त्यांच्या शेजारी 10 मिनिट जाऊन बसा, बघा त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान किती वेगळंच असतं. माझ्यामध्ये आई वडिलांना त्यांच्या म्हातारपणात औषधांची गरज असतेच, पण त्याहून जास्त आपल्या सहवासाची गरज असते. कधी कधी मी विचार करते उद्या आपणही म्हातारे होऊ, आपली मुलं मोठी होतील, आपण आज आपल्या आईबाबांशी वागतो तसं वागलं तर? हा विचार मनाला कुठेतरी टोचून जातो. म्हणून आजपासून एक सवय लावूया, रोज नाही जमलं तरी आठवड्यातून एकदा आईबाबांना स्वतःहून फोन करूया. कारण कधीतरी अशी वेळ येते की फोन लावायचा असतो पण समोरून हा नंबर आता उपलब्ध नाही असं ऐकावं लागतं. आणि तेव्हा मनात एकच गोष्ट राहते, अजून थोडा वेळ त्यांच्यासोबत घालवायला हवा होता. आपण एक गोष्ट कधी लक्षातच घेत नाही, आपण आईबाबांना म्हातारे होताना पाहतच नाही. कारण आपण आपल्या आयुष्यात इतके व्यस्त असतो की त्यांच्या चेहऱ्यावरचा वाढलेल्या सुरकुत्या, त्यांच्या पांढऱ्या झालेल्या केसांकडे, त्यांच्या थरथरणाऱ्या हातांकडे आपलं लक्षच कधी जात. पूर्वी बाबा आपल्याला खांद्यावर बसून जत्रा दाखवायचे, आज तेच बाबा 2 पायऱ्या चढताना भिंतीचा आधार घेतात. पूर्वी आई घरात दिवसभर धावत असायची, सगळ्यांच्या आवडीचं जेवण करायची, कोणाला काय हवाय हे न सांगताच ओळखायची. आज तीच आई एका भांड्यात पाणी भरतानाही 2दा थांबते, कारण तिच्या हातात आता पूर्वीसारखी ताकदच राहिलेली नाही. पण माहिती आहे का, या सगळ्यांपेक्षा त्यांना जास्त त्रास कशाचा होतो? तो म्हणजे एकटेपणाचा. घर भरलेलं असतं, TV चालू असते, मोबाईल सगळ्यांच्या हातात असतात, पण त्यांच्याशी बोलायला कोणीच नसतं. आणि मग ते जुन्या आठवणी काढतात. आपलं लेकरू लहानपणी असं करायचं, आठवतंय का? पण आपण काय म्हणतो, अहो तेच तेच किती वेळा सांगणार? हे वाक्य त्यांच्या मनाला किती लागत असेल याचा आपण विचारही करत नाही. मला असं वाटतं आईबाबांना त्यांच्या गोष्टी ऐकणारा एक माणूस हवा असतो. आज आपण मुलांसाठी व्हिडिओ काढतो, फोटो काढतो, आठवणी जपतो, पण एकदा आईबाबांसोबत नुसतं 10 मिनिट बसून त्यांच्या जुन्या आठवणी ऐकून बघा. तुमच्या लक्षात येईल त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर काळ आपणच होतो. आणि म्हणून मला आज एकच गोष्ट सांगायची आहे, आईवडिलांना महागड्या भेटवस्तू देण्यापेक्षा त्यांच्या शेजारी बसा, त्यांच्या हातावर हात ठेवा आणि एवढंच म्हणा, आई बाबा आम्ही आहोत ना, कशाला काळजी करताय? त्या 4 शब्दांची किंमत त्या लाखो रुपयांपेक्षा जास्त असते. कधी कधी आपण म्हणतो उद्या जाऊ, पुढच्या आठवड्यात भेटू, नंतर फोन करू, पण आयुष्य आपल्या उद्याची वाट बघत नाही. म्हणून ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांना आजच वेळ द्या, आजच मिठी मारा, आजच 2 गोड शब्द बोला, कारण काही गोष्टी उद्यासाठी ठेवू. हा विषय संपवताना माझ्या मनात एकच विचार येतोय, आपण ज्या आईबाबांच्या बोटाला धरून चालायला शिकलो, एक दिवस त्यांनाच आपल्या आधाराची गरज लागते. आणि दुर्दैवाने नेमके त्याच वेळी आपण सर्वात जास्त व्यस्त झालेला असतो. आयुष्यात पैसा पुन्हा कमवता येतो, घर पुन्हा बांधता येतं, गाडीसुद्धा पुन्हा घेता येते, पण आईबाबांसोबत घालवलेला वेळ तो परत कधीच मिळत नाही. मला वाटतं आईवडिलांना मरण्याची भीती नसते, त्यांना भीती असते आपण गेल्यावर मुलांना आपली आठवण येईल का? हे वाक्य ऐकायलाही जड जातं, पण कुठेतरी हेच खरं आहे. म्हणून आज तुमचे आईबाबा तुमच्यासोबत असतील तर त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा, कारण एक दिवस घर तसंच असेल, त्यांची खोलीही तशीच असेल, त्यांचा चष्मा तिथेच असेल, त्यांची खुर्ची तिथेच असेल, पण त्या खुर्चीवर बसून बाळा म्हणणारा आवाज नसेल. तेव्हा रडून काहीच उपयोग नसतो, कारण पश्चातापाचे अश्रू कधीच वेळ परत आणत नाही. आज घरी गेल्यावर किंवा हा व्हिडिओ संपल्यावर एक काम नक्की करा, आई बाबा जवळ असतील तर त्यांच्याजवळ जाऊन बसा, एक मिठी मारा आणि काहीच बोलू नका. फक्त मिठी मारा, विश्वास ठेवा, ते काही बोलणार नाहीत, पण त्यांच्या डोळ्यातलं समाधान सगळं सांगून जाईल. आणि जर तुमच्यापासून दूर राहत असतील तर आजच त्यांना एक फोन करा, फक्त एवढंच विचारा, आई जेवलीस ना? बाबा तब्येत कशी आहे? कदाचित तुमच्यासाठी हा 2 मिनिटाचा फोन असेल, पण त्यांच्यासाठी तो संपूर्ण दिवसाचा आनंदच असेल. शेवटी मला एवढंच म्हणायचं आहे, आई वडील हे आपल्या आयुष्याचं पहिलं प्रेम असतं,
फरक एवढाच, त्यांच्यावरचं प्रेम आपण मोठे झाल्यावर व्यक्त करायला विसरतो. जर आजचा हा भाग तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर आजच एक फोन करा किंवा एक मिठी मारा. कारण प्रेम मनात ठेवण्यापेक्षा वेळेवर व्यक्त केलेलं सगळ्यात जास्त सुंदर असतं. तर मनाला स्पर्श करणाऱ्या गोष्टी या मालिकेचा हा 4था भाग इथंच संपतो. जर हा विषय तुम्हाला आवडला असेल तर पुढच्या भागासाठी तुमचा विषय कमेंटमध्ये नक्की सांगा. कदाचित तुमचाच एका कमेंटमधून मनाला स्पर्श करणारी गोष्ट सिरीज 5साठी ठरू शकतो. पुन्हा भेटूया, तोपर्यंत आईबाबांना वेळ द्या, कारण वेळच ही सर्वात मोठी भेट असते. आणि सह्याद्रीची आई ह्या चॅनलला